सर्वांना नमस्कार आणि जय जिनेंद्र. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय संभाजीनगर आणि गुरुदेव समंत भद्र सेंटर फॉर जैनिझम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या 2 दिवसीय चर्चासत्रामध्ये आजच्या या सत्रामध्ये माझ्याबरोबर सहभागी असणारे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या प्रज्ञाताई आणि डॉक्टर प्रणोती लाड, त्याचबरोबर मी अध्यक्ष असल्यामुळे काही मान्यवरांचा उल्लेख करतो माझ्यासमोर. तिथं कालपासून अत्यंत गंभीरपणे ऐकत बसणारे संघई साहेब आहेत. इथं आत्ताच उपस्थित झालेले आमच्या तीर्थंकरसाठी नेहमी ज्यांचा कृपा आशीर्वाद लाभलेला असतो ते कळमकर साहेब आहेत. कीर्तिभाऊंचं तर काम आपणाला सर्वांना माहीत आहे. त्यांचे सहकारी सगळे उपस्थित आहेत. डॉक्टर मनीषा पाटील इथं उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आलेले आमच्या भागातले एक अत्यंत जैनिझमचा एनसायक्लोपीडिया ज्यांना म्हणतो आम्ही, ते डॉक्टर ॲडव्होकेट वकील पाराज इथं उपस्थित आहेत. या महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि ज्यांनी हे संयोजन केलं ते डॉक्टर रुपेश मडकर आणि अनेक मान्यवर इथं सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा जय जिनेंद्र. आणि जैन दृश्य वारसा चित्रे पुरातत्व आणि मूर्तिशास्त्र या सत्रामध्ये प्रज्ञाताईंनी अत्यंत सूक्ष्म अशा एका पटाचं विश्लेषण आपल्यासमोर केलं. आणि हा पट म्हणजे फार महत्त्वाचं, ज्याला सांस्कृतिक वारसा आहे, ज्याला सांस्कृतिक ऐवज आहे असं आपण म्हणूया. की आमच्याकडं भट्टारक जेव्हा चेंज करतात, भट्टारकांचा चार्ज दिला जातो तेव्हा त्यांना एक पट दिला जातो आणि तो पट म्हणजे त्या मठाचा वारसा असतो. मला इथं आवर्जून सांगायचं आहे की कारंजा हे जे काही सेंटर आहे, या सेंटरचा तो पट आहे आणि तो पट ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं हा फार मोठा समृद्ध वारसा त्या कारंजाचा त्यांच्या हातामध्ये आहे, जे कोणी त्या पटाचे आता विश्वस्त आहेत. तर हा पट आपण सर्वांनी त्याचं जे काही पावित्र्य आहे, त्याचं जे काही सांस्कृतिक महत्त्व आहे आणि त्याचं जे काही जैन फिलॉसॉफिकल महत्त्व आहे, हे सगळं त्या पटाच्या माध्यमातून आपण सर्वांनी सांभाळून ठेवलेला असा हा पट आपल्यासमोर मांडला. आणि मांडता मांडता त्यांच्या पटावर त्याने जे काय मांडलं त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण त्या बोलता बोलता म्हणाला की इथं प्रश्न विचारला गेला की इंद्र आणि इंद्रायणी ज्या आहेत त्याच्यामध्ये इंद्र तेवढाच तो तीर्थंकरांना घेऊन जातो आहे. या एका म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं की कदाचित त्यांनी तिथं सवाल धरला नसेल वगैरे, पण ही एका दिगंबर परंपरेची साक्ष पटवून देणारा पट आहे. कारण ज्या सिद्धशिलेवर तीर्थंकरांना नेऊन बसवलेलं आहे तिथं दिगंबर परंपरेमध्ये स्त्रियांना जाण्याचा अधिकार नाही आहे. कदाचित हा पट श्वेतांबराने रंगवला असता तर तिथं इंद्राबरोबर इंद्राणी सुद्धा रथामध्ये असण्याची शक्यता आहे. आणि हा एक मला त्यातला भाग लक्षात आला. ज्या काळामध्ये हा पट इकडं तयार होत होता त्याच काळामध्ये या कथा ज्या आहेत, विशेषतः पंचकल्याण कथा ज्या आहेत, त्या कथांचा एक पर्वच त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतं. म्हणजे इकडूनच विदर्भातनं गेलेले महती सागर यांनी पंचकल्याण कथा जी लिहिली आहे ती कथा आपण पाहिली तर हा पट आणि ते ती कथा या दोघांमध्ये इतकं साम्य आहे की हा पट दृश्य स्वरूपात आहे आणि तो लिखित स्वरूपात आहे. पण महती सागरांची पंचकल्याणी कथा हे आपल्या लक्षात येईल. काल मॅडमनी अनेक कथा इथं मांडल्या ज्या चित्रातून लिहिलेल्या आहेत, की ज्या चित्रशैलीच्या कथा आमच्या भागातही अनेक मठांमधल्या हस्तलिखितांमध्ये सापडतात. विशेषतः फलटणला रविवार व्रत कथा जी आहे ती कथा तिकडं अनेक मठांमध्ये अनेक हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये चित्रशैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरे जे इथं लाड
डॉक्टर लाड यांनी इथं आपली इथं खूप आपला एक विहार घडवून आणला त्यांनी या सगळ्या चर्चेतून. आणि दक्षिण संस्कृती जी आहे ती आमच्याकडं असणारी, जी दक्षिण भारतामध्ये ज्या भागामध्ये संशोधन केलं आहे कोल्हापूर भागातल्या मंदिराचं, तर विदर्भातल्या संस्कृतीपेक्षा ती जुनी आहे. आणि ती जुनी संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमध्ये ही कला आढळत. कदाचित सौंदर्यवादी कलात्मकता जी आहे ती या तुमच्या भागामध्ये अधिक आहे आणि आमच्या भागामध्ये ही कला फारशी विस्तारलेली नाही आहे. म्हणजे जे आता जे चित्र आहे त्या चित्रशैलीमधली जी कला आहे आणि त्यातलं जे सौंदर्य आहे, याचं कारण असं मला जाणवतं की आमच्याकडं जी जैन संस्कृती स्थिरावली, म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये, ती सगळी दक्षिण भारतातून आलेली आहे. मूडबिद्री, कारकल वगैरे इथनं आम्ही आदिलशाच्या काळामध्ये स्थिरावलो. आणि हे जे आहेत बगेरवाल असतील किंवा आणखी इकडल्या ज्या गुजरातमधनं ज्या जैन कम्युनिटीज आल्या त्या सगळ्या इकडं विदर्भामध्ये स्थिरावलेल्या आहेत. तर या दोघांच्या मध्ये एक संस्कृतीचा फरक काय दिसतो की हे सगळे कृषी कल्चरचे लोक आहेत दक्षिणेतले. आणि कृषी कल्चरमध्ये लोकांना वेळ नाही, लक्षात घ्या. म्हणजे मडे झाकून या करावी पेरणी असं म्हटलं जातं, एवढा सुद्धा वेळ त्यांना नाही आहे. त्यामुळं ह्या लोकांनी जैन संस्कृती टिकवलेली आहे तिथल्या मंदिरांमध्ये. म्हणजे दक्षिणकडच्या आमच्याकडची मंदिर जर बघितलं तर ती सगळी अनगड आहेत. अनगड म्हणजे काय, मोठमोठ्या दगडांची अशी रचून ठेवलेली मंदिरं आहेत. आणि इकडं बघितलं तर आपल्याला ती अत्यंत सूक्ष्म कलाकुसरीची मंदिरं दिसतात. इव्हन गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये गेलं तर याच्यामध्ये एक परंपरेचा सगळा 700-800 1000 वर्षाचा भाग बघितला तर हे सगळे उत्तरेतनं आलेले लोक हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहेत. आमच्याकडं जे गुजराती लोकांची मंदिरं आहेत ती अत्यंत कलात्मक आहेत, सुंदर आहेत. आणि दक्षिणातली जी शेतकऱ्यांची कल्चर असणारे जैन समूह आहेत त्यांची मंदिरं अशी ओबडधोबड आपल्याला दिसून येतात. आणि मग ही जी पांडव लेणी वगैरे आता त्यांनी सांगितलं, म्हणजे आता एक आमच्याकडं साधारणतः 3 वेळा हे जैन कल्चर विकसित झालेलं आहे. साधारणतः शिलाहारांचा जो काळ आहे, म्हणजे मागनंदी आचार्य जे होते तो काळ, त्यांच्या काळामध्ये फार ऊर्जित अशी शिलाहारांच्या राजवटीतली जैन संस्कृती त्या भागामध्ये दिसते. त्याच्यानंतर दुसरा टप्पा दिसतो तो शिवकाळामध्ये जी हे लोक आलेले आहेत दक्षिणेतनं इथं, विशेषतः नदीच्या किनाऱ्यावर हे जैन समूह आहेत. ज्या मॅडम म्हणत होत्या की प्रत्येक गाव तुम्हाला जैनांचे गाव दिसेल, त्या गावाचा पाटील हा जैन आहे. आणि हे सगळ्या जैन संस्कृत्या ज्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये विसावलेल्या आहेत. मॅडमना मला एकदा फोन केला होता, त्यांना सांगितलं होतं की आमच्याकडे अग्रणी नदी आहे की जी दुष्काळी भागात येते मान प्रदेशातून. त्या नदीच्या खोऱ्यामध्ये आमच्याकडे सर्वात प्राचीन जैन मंदिर आहे आणि ती लोकांनी आता सिमेंटनं झाकून टाकले आहे. अगदी आमच्याकडं ह्या ऐनापूर नावाचं गाव आहे, त्याच्यावर गेलं कवठे कोगनोळी नावाचं गाव आहे, त्याच्यावर गेलं की आपल्याकडं अशी गाव आहेत. आणि हा चंदगडचा जो भाग म्हणताय तो शिलाहारांच्या काळातला भाग आहे. कारण हे कोल्हापूरचे शिलाहार आणि कोकणचे शिलाहार आणि उत्तर कोकणचे शिलाहार, या शिलाहारांनी प्रचंड मंदिरं, म्हणजे असं म्हटलं जातं की बेळगावपासून खारेपाटणपर्यंत त्या आता तिथं जंगलाचा भाग आहे, तो संरक्षित भाग आहे, त्या जंगलामध्ये 108 पाषाणाची मंदिरं होती. आणि आजही कोकणामध्ये कोकणाचा जो टाक आहे, म्हणजे देवांचा जो टाक असतो, टाक माहिती आहे तुम्हाला, हे टाक म्हणजे एक जगली असते आमच्याकडे, जगली. आणि त्या जगलीवर सगळे आमचे गावठी देव असतात आणि त्या गावठी देवांच्या मध्ये एक जैनाचा टाक असतो. जैनाचा टाक म्हणजे काय, अनेक देवदेवता पूजल्या जातात, म्हणजे सेंद्री देव ज्याला म्हणतो. तर आजही आमच्याकडं अनेक जैन मोठ्या घराण्यामध्ये जगली नावाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये स्थानिक देवता ज्या आहेत त्या देवतांचं पूजन त्याच्यामध्ये केलं जातं. तसं कोकणामध्ये जैनांचा एक टाक आहे, तो त्या देवघरामध्ये त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतो. असं हे सगळं प्राचीन शिल्प जे आहे त्याची संस्कृती आपल्याला आमच्या भागामध्ये तिकडे दिसते. आणि विशेषतः या औरंगाबादमधले एक अज्ञात नावाचे लेखक होऊन गेले. वेळ खूप झालेला आहे, मग तुम्ही जर तुमची सहनशीलता असेल तर मी एक 10 मिनटं बोलतो पुढं. नाही, बेलचा संबंध नाही आहे, कारण 3 तास तुम्ही ऐकत असता बेल झाल्यामुळे मला. तर
विषय काय आला होता की हा जो तुमच्या औरंगाबादचे अज्ञात नावाचे एक लेखक होऊन गेले, मला वाटते 1920च्या दरम्यान वगैरे त्यांनी लिहिले आणि जैन ज्ञानकोश लिहिले. ते ज्ञानकोश त्यांच्या घरी मी गेलो होतो एकदा आणि त्यांनी ज्ञानकोशाची बाडं लिहिली आणि ते पुण्याला आले. हां, निमंत्रित केलं. हां, गांधी म्हणून आहेत, मोतीचंद हिराचंद गांधी. तर मी त्यांचा उल्लेख का करतो तर त्या वास्तू संबंधी त्यांचे काही महत्त्वाचे, तर ते त्यांचं उदाहरण काय सांगतो का, हा इतका विद्वान माणूस होता की त्याने अनेक असे कोश वाङ्मय लिहिलं होतं आणि ते पानशेचं धरण फुटलं आणि त्या धरणामध्ये ते सगळं वाहून गेलं. परत त्यांनी ते लिहिलं आणि आता 4 कोश त्यांचे प्रकाशित आहेत. तर त्यांनी एक तीर्थवंदना नावाचं पुस्तक लिहिलं आहे की ज्या पुस्तकामध्ये तुम्ही म्हणताय की अंजनेरला जी 128 मंदिरं आहेत ना, अशी सगळी जुनी मंदिरं देशभर जी आहेत त्यांचा उल्लेख, जर कोणी भविष्य काळामध्ये अशा जुन्या मंदिरांचा हे करणार, अभ्यास करणार असेल तर त्या अज्ञातांचं तीर्थवंदना खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आपल्या ह्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला की ही मंदिरं कन्वर्ट का झाली. हे जैन लोकांचं एक आहे की मूर्ती जर भंजन झालं तर हे लोक ते मंदिर तिथल्या तिथं सोडतात. अनेक गावांमध्ये, खेड्यांमध्ये अशी मूर्तीभंजन झालेली मंदिरं तशीच्या तशी पडलेली आहेत. कोल्हापूरच्या आसपास, अगदी चंदगडच्या भागामध्ये इतकी मंदिरं आहेत की ज्या मूर्त्या भंजन पावल्या म्हणून त्या लोकांनी तिथं सोडल्या आणि तिथले लोक मायग्रेट झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी. तर असं हे सगळं जैनांचं वास्तुशास्त्र फार प्राचीन काळापासून आहे, हा वारसा प्राचीन काळापासून आहे. काल मी एक इकडे यायचं म्हणून वास्तुसार नावाचा एक ग्रंथ माझ्या हातात लागला. तो श्वेतांबरांचा एक चंद्रांगज ठक्कूर फेरू नावाचा राजस्थानचा एक लेखक आहे, 14व्या शतकात त्यानं ग्रंथ लिहिला आहे. तर त्यानं त्या ग्रंथामध्ये जैन वास्तू कशा असाव्या त्यांचा उल्लेख केला आहे. तर तो ग्रंथ लिहिताना मी कुठले संदर्भ वापरले तर त्याच्यापूर्वीचे 27 ग्रंथ जैन वास्तूवरचे आणि जैन स्थापत्यशास्त्रावरचे मी संदर्भाला वापरलेले आहेत. त्या ग्रंथांची यादी आहे. आता हे जे ग्रंथ आहेत ते साधारणतः 4व्या-5व्या शतकापासूनचे ग्रंथ आहेत. म्हणजे जैनांचं वास्तुशास्त्र किंवा पुरातत्वशास्त्र हे असं मागं आपल्याला जायला मिळतं की ह्या 27 ग्रंथांचा शोध घेतला तर आपल्याला ही वास्तू आपल्याला सापडत जातात. आणि जे मूळ ग्रंथ आहेत ते विशेषतः प्राकृतमध्ये असल्यामुळं एखाद्याच प्रणवती लाट ज्या आहेत त्यांच्यासारख्यांच्या जिज्ञासेतून त्याची वाचना होते आणि त्याची वाचनाच न झाल्यामुळं ते अशा अनेक ग्रंथामधले नकाशे जे आहेत, त्यांची परिभाषा जी आहे, त्यांचं मोजमाप जे आहे, त्यांचे शब्दार्थ जे आहे ते आपल्याला समजत नाहीत आणि अर्थ लावण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया होत नाही. म्हणजे इथून पुढे आपल्याला चॅलेंज काय आहे की जैनांचं वास्तुशास्त्राचा अर्थ लावायचा कसा, याच्यासाठी आपल्याला काही नवा अभ्यास किंवा अभ्यास शाखा सुरू करता येईल का हे आपल्याला पाहायला पाहिजे. आता हे जैनांचं जे चित्रशास्त्र आहे किंवा मूर्तीशास्त्र आहे हे कुठंपर्यंत आहे. आपण नाभिराजाची मूर्ती या सिंधू संस्कृतीमध्ये बघतो आणि त्याच्यानंतर ती गायब झालेली दिसते. नंतर भगवान महावीरांच्या पुढंपर्यंत आपल्याला मूर्त्या वगैरे कुठं दिसत नाहीत. आणि मग आपण जैन शिल्पांचा अभ्यास करायला जेव्हा लागतो तेव्हा जैनांच्या गुहा आणि गुंफा मंदिरापर्यंत जायला लागतं की ज्या आता खारवेलचं उदाहरण वगैरे दिले. आणि ह्या ज्या गुंफा आहेत त्या पाषाणांच्या खोदलेल्या मऊ पाषाणं जिथं आहेत तिथं ह्या पहिल्यांदा खोदले गेले आहेत आणि तिथं मंदिराचा मार्ग सुरू झाला आहे. म्हणजे सुरुवातीच्या कंकालीचं जे मंदिर दाखवलेलं आहे त्या पाषाणामध्ये तिथंच कोरले गेले आहेत. स्वतंत्र मूर्ती दिसत नाहीत आपल्याला. इथनं हे मूर्तीशास्त्र सुरू झालेलं दिसतं. आणि महावीरांच्या काळामध्ये म्हणजे पार्श्वनाथांच्या काळामध्ये मला वाटतं सगळे जैन मुनी जे होते ते जंगलवासीच असायचे. नंतर महावीरांच्या काळामध्ये हे गुहावासी झालेले आहेत. आणि या गुहावासी जिथं झालेले आहेत तिथं या मंदिरशास्त्राचा किंवा मूर्तीचा सुरुवात असावी की काय असं आपल्या लक्षात यायला लागतं. आणि इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकापासून या गुंफांचं आपल्याला वर्णन मिळतं किंवा याचे उल्लेख मिळायला लागतात. विशेषतः ओरिसामधल्या त्या ज्या जैन गुंफा आहेत तिथनं ही सुरुवात होते. भारतामध्ये जवळजवळ 1200 अशा जुन्या गुंफा सापडतात. त्यापैकी 200 गुंफा ह्या निव्वळ जैन कल्चरच्या आहेत आपल्याला असं दिसून येतं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जैन वास्तू आणि मंदिरांचा जो उल्लेख किंवा सुरुवात झालेली आहे ती कर्नाटकमध्ये झाली आहे. कर्नाटकमधले जे ऐहोळे नावाचं गाव आहे तिथं जे 5व्या-6व्या शतकामध्ये
या गुंफा तिथं कोरल्या गेल्या आणि त्यातून शिल्पकलांचं जे भांडार आपल्याला दिसून येतं. आता हे जे चित्र आहे, हे चित्र कसं की या गुंफा आणि जे काही खोदलं त्यांचं मजबूतीकरण करायला लागायचं आणि मजबूतीकरण करण्यासाठी वज्रलेपाचा वापर केला जायचा. आता हे जे वज्रलेप आहेत ना, या वज्रलेपामध्ये अनेक झाडांचे चूर्ण आहे, डिंक आहे, साली आहेत, अर्क आहेत वगैरे, आणि यातून मग ह्या वज्रलेपातून चित्रशैली उदयास आली की काय असं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या जैन चित्रशैली जी आहे त्या चित्रशैलीमध्ये काय दिसतं आपल्याला, हे 24 तीर्थंकर आणि त्यांचे शासनदेवी, तीर्थंकरांचे लांछन आहेत, 16 विद्यादेवी आहेत, 10 दिक्पाल आहेत, 9 ग्रहांची चित्र आहेत, क्षेत्रपाल आहेत, हे सगळे जे लोक आहेत. आणि ज्याला नंतर 63 शलाका पुरुष, जैनांच्या मध्ये दिगंबरांच्या मध्ये 63 शलाका पुरुष आणि श्वेतांबरांच्या मध्ये 54 शलाका पुरुष, यांचं सगळं चित्र आणि शिल्प हेच जैनांचं शिल्प आणि चित्रशास्त्र आहे. ह्याच्या पलीकडे काय पाहायला मिळत नाही अगदी हजारो वर्षापर्यंत. आणि ह्या सगळ्यांना शिल्पमय आणि चित्रमय करण्यासाठी ह्या सगळ्या क्षेत्रपालांच्या पर्यंत ही सगळी रचना आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतर जे कालपासून आपण पाहत आहोत ती कथाचित्र, ती व्रत कथाचित्र, हा जो काळ आहे हा 15व्या शतकानंतरचा आधुनिक मध्ययुगातला हा काळ आहे की ज्याच्यामध्ये हे चित्रांची शैली वगैरे विकसित झालेली दिसते. म्हणजे इथं मुक्तागिरीचे नथुसा पासुसा नावाचे एक लेखक होते आहेत, हे झाले ते गेल्या शतकामध्ये मला वाटते. त्याने व्रतकथा किती लिहिल्या असाव्यात, जवळजवळ 375 व्रतकथा लिहिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या व्रतकथा पुन्हा चित्रमय करण्याचा प्रयत्न मध्ययुगीन काळामध्ये, हे भट्टारक परंपरेनंतर, की ज्या काळामध्ये जैन लोकांना स्थिरता होती आणि मग हे जैनांचं जे वैदिकीकरण चाललं होतं त्या वैदिकीकरणाला शह देण्यासाठी ही व्रतवैकल्यांचं इतकं स्तोम वाढलं होतं की जैन सत्यनारायणाची कथासुद्धा मराठीत आहे. तर अशा ह्या व्रतकथा सगळ्या चित्रमय करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की शासन देवता ज्या आहेत त्या जैनांच्या शिल्पकलेमध्ये आणि का आलेल्या आहेत. शासन देवतांच्या बद्दलचा अजूनही वाद आहे आपल्याकडे, आता सुरूच आहे. आमच्याकडे तर गावागावात 2 तट पडलेले आहेत या शासन देवतांच्या वर्ण. तर हे का झालं असेल, शासन देवता का आलेले आहेत, हे प्राचीन प्रतिमा युग जे आहे त्याच्यामध्ये ह्या शासन देवता का आल्या, तर जैनांच्या एकूण जे काही तीर्थंकरांचं आणि तत्त्वज्ञानाचा भाग होता, पहिली फेज जी आहे महावीरांच्या नंतर जवळजवळ 400-500 वर्ष, या काळामध्ये सगळ्या ग्रंथ हे फिलॉसॉफिकल ग्रंथ आहेत, तत्त्वज्ञानपर ग्रंथ आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा हे राजाश्रय या लोकांना मिळाला त्या काळामध्ये श्रद्धा देवतांची परंपरा सुरू झाली. श्रद्धा ज्या आहेत त्या मानवी जीवनामध्ये कायम आहेत बरं का, म्हणजे आताही आहेत आणि त्या प्राचीन काळी सुद्धा मानवांच्या मध्ये श्रद्धा ही गोष्ट कायमची आहे, जशा मानवी भावभावना आहेत तशा. तर ह्या श्रद्धांचं काय करायचं, ह्या श्रद्धांचं जे वलय आहे ह्या श्रद्धांच्या वलयातून ह्या शासन देवतांच्या प्रतिमा निर्माण झालेल्या आहेत. आणि या प्रतिमांचं युग जे आहे त्या साधारणतः 4थ्या 5व्या 6व्या शतकामध्ये हे श्रद्धावलय हळूहळू तयार व्हायला लागले आहे. विशेषतः हे जे कदंब होते, की ज्याने जैनांना खूप मोठा आश्रय दिला होता, त्या कदंबाने अंबिका देवीची श्रद्धा ही पॅरलल सुरू केलेली आहे. त्यानंतर पद्मावती या देवीची श्रद्धा सुरू झालेल्या नंतर, आणि मग हे जे जसे ह्या ज्या देवता आहेत किंवा ह्या ज्या शासन देवता आहेत, तीर्थंकरांचे रक्षण जसं करतात तसं त्या आपलंही रक्षण करतात. ही एक भाबडी श्रद्धा या लोकांच्या मध्ये आजही आहे. आणि ही श्रद्धा यातूनच आपल्याकडं या शासन देवतांचा मोठ्या प्रमाणामध्ये उदय झालेला आहे. आणि तीर्थंकरांच्या बरोबर या शासन देवतांची प्रभावळ किंवा त्यांचा जो समूह आहे तो इथं आपल्याला दिसून येतो. या श्रद्धेचा परिणाम केवळ लोकांच्यावर, सामान्य लोकांच्यावरच नव्हे, तर चांगले विद्वान आपले जे मुनी होते त्यांनी सुद्धा या देवी देवतांचा धावा आपल्या ग्रंथामध्ये केला. म्हणजे मी काल वाचलं तर त्याच्यामध्ये ह्या दिगंबर आणि श्वेतांबर दोन्ही जे लेखक आहेत, म्हणजे त्या काळातले आचार्य आहेत, त्यांनी लेखन करताना जिनभद्र गणी, हरिभद्र सुरी, जिनसेन, कवी पूर्ण, अपभ्रंश साहित्याचा जादूगार ज्याला म्हटलं जातं तो, पुष्पदंत, अकलंक,
म्हणजे आकलंकाविषयी आमचा वाद झाला काल, तर आकलंकाने सुद्धा बौद्ध विरोधाला आव्हान करण्यासाठी अंबिकेचा धावा केला. म्हणजे या विद्वानांनी सुद्धा आपल्या श्रद्धेमध्ये देवतांचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित केलेलं आहे. सोमदेव सुरी रवी कीर्ती यांनी सुद्धा धावा केलेल्या आहेत. आणि यांनी जशा इकडं प्रतिमा होत्या, शिल्प प्रतिमा होत्या, चित्र प्रतिमा होत्या, तशा प्रतिमा त्यांनी आपल्या कथेमध्ये आणलेल्या आहेत. म्हणजे कालच मॅडम म्हणाले की कुठल्या तरी म्हणजे लेखक कवींनी सुद्धा त्या प्रतिमा हुबेहूब केल्या आहेत. त्यांचं वर्णन करताना, त्यांचं वाचन करताना त्या समोर आपल्या उभ्या राहतात. आणि मध्ययुगीन काळामध्ये भट्टारक परंपरेनंतर जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये पद्मावतीविषयी इतकं लेखन आहे, इतकं पद्मावती सहस्रनाम, पद्मावतीची गाणी, पद्मावतीची स्तोत्र, विशेषतः विदर्भामधले जेवढे लेखक मराठी आहेत मध्ययुगीन काळातले त्या सर्वांनी पद्मावतीचा धावा केलेला दिसून येतो. आणि या शासन देवतांचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या शिल्प आणि चित्रामध्ये आपल्याला दिसून येतात. विशेषतः भद्रबाहू आणि त्यांचे राजभक्त चंद्रगुप्त हे जे स्थानांतरित झाले दक्षिणेमध्ये, ही दक्षिणेमध्ये स्थानांतरित झालेल्यानंतर जी दक्षिणेमध्ये जैन प्रभावाची पहाट झालेली दिसते, त्या प्रभावाच्या पहाटीमध्ये कदंब असतील किंवा त्याच्यानंतरचे चालुक्य असतील आणि त्याच्यानंतर राष्ट्रकूट असतील, या 3-4 राजवटींच्यावर ह्या जैन प्रभावाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसतं. किंबहुना ही साम्राज्य जी होती ती दृढ होण्यासाठी जैन आचार्यांची भूमिका निर्णायक ठरलेली आहे. ते त्यांचे राजकीय सल्लागार होते. म्हणजे रवी कीर्तीसारखा हा कवी जो आहे तो स्वतंत्र, त्याला एक मोठं राजाच्या बरोबरीनं पद होतं आणि हे जे सांगतील त्याप्रमाणे ते राजवटी चालत होत्या. आणि मग हे जैन नंतर मूर्तीपूजक होत गेले आहेत किंवा ह्या ज्या शासन देवता आहेत त्यांचे पूजक होत झाले आहेत. जंगलवासीपासून ते मूर्तीपूजापर्यंत म्हणजे साधारणतः असं म्हटलं जातं की 2ऱ्या शतकामध्ये अरहतबली जे आहेत त्यांच्यापासून जे उपसंप्रदाय निर्माण झाले जैनांच्यामध्ये, सेनगण, देवगण, सिंहगण, नंदीगण वगैरे, आणि त्या गण जे आहेत ते देशाच्या विविध भागामध्ये विस्तारले गेले, विखुरले गेले. त्यांनी धर्माचा प्रसार सुरू केला आणि त्या काळातच या जैन स्थापत्याचा, वास्तूचा आणि मूर्तीचा विस्तार होत गेला आहे. इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकामध्ये हा विस्तार खूप असा उच्च टोकाला गेलेला दिसून येतो. आणि हे जे कदंब राजे होते त्यांच्या काळामध्ये ही प्रार्थनागृह, विटांची मंदिरं, चुना, लाकडं वगैरे आपल्याला दिसून येतात. आणि मग ही जी श्रद्धेची परिकल्पना आहे, भक्तीची परिकल्पना आहे, ती जैनांच्यामध्ये आधी आहे, लक्षात घ्या. नंतर या श्रद्धेचं परिवर्तन आपल्याकडं दक्षिण भारतामध्ये जे आळवार संत आहेत त्यांनी भक्ती संप्रदाय सुरू केले. हे भक्ती संप्रदाय हळूहळू उत्तरेपर्यंत आलेले आहेत आणि या भक्ती संप्रदायामुळं त्यांच्या इतका मोठा प्रभाव होता की जैनांची श्रद्धासुद्धा त्या मागं पडलेल्या आहे. आणि या श्रद्धाची जागा भक्ती संप्रदायाने घेतलेली दिसते. आणि त्यानंतर मग दक्षिणेमध्ये हा अभूतपूर्व असा भक्ती संप्रदायाचा जो उदय आहे, त्यांचा विकास आहे. म्हणजे जैन संस्कृती मागं पडण्याची जी अनेक कारणं आहेत, म्हणजे शंकराचार्यांचे हल्ले असतील किंवा त्यानंतरचा हा भक्ती संप्रदाय जो असेल, कितीतरी लोक नंतर या भक्ती संप्रदायामध्ये कन्वर्ट झालेले आहेत नंतरच्या काळामध्ये. तर ही श्रद्धा म्हणजे जैन परंपरेतली ही श्रद्धा नंतर म्हणजे एक प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक काळातल्या समाजामध्ये श्रद्धा आणि भक्ती हा फार सेन्सिटिव्ह आणि त्यांच्या माणसाच्या तो मूळ स्वभावाचा विषय आहे. तो कुणीकडे वळतो त्याच्यावर त्या त्या काळामध्ये त्या धर्माचा किंवा विस्तार झालेला दिसून येतो. आणि मग हे सगळे जे म्हणजे देवी पद्मावती जी होती ती तर कदंबांची इष्ट देवता होती, पार्श्व शासन देवता ज्या होत्या, ह्या सगळ्यांना या सगळ्या राजवटीमध्ये आपल्या राजवाड्यांच्या जवळ किंवा मंदिरांच्या जवळ यांना आश्रय दिला गेला. आणि जीन शाळांची निर्मिती करून जीन शासन लोकप्रिय करण्याचा प्रयत्न ज्या आचार्य मुनींनी केले ते साधारणतः त्यांनी काय काय केलं त्याच्यामध्ये तर प्रार्थना मंदिर बनवली, अन्नदानाची मंदिरं बनवली, चिकित्सालयं बनवली, आश्रयस्थानं बनवली. आणि या 5ही केंद्रामधून 4-5 केंद्रामधून शिक्षणासाठी केंद्र बनवली. आणि यातून मग जैन वास्तू आणि या शिल्पकलेचा उदय आणि विकास झालेला दिसून येतो.
आणि साधारणतः 5व्या शतकापासून प्रारंभी मंदिराजवळ हे मठ बनवले गेले आणि या मठांमध्ये मग ग्रंथलेखनाची सुरुवात वगैरे आपल्याला झालेली दिसून येते. आता खरं तर मला ज्या गोष्टीवर बोलायचं होतं ते आता वेळ बरीच कमी झालेली आहे की मला आता सुचवायचं की जो भाग होता जैन आपला जो दृश्य वारसा आहे त्याच्यामध्ये आणखी एक वारसा महत्त्वाचा होता, तो म्हणजे हस्तलिखितांचा वारसा आहे की जे फार महत्त्वाचं काम आता कारंजा मध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे ही खरं तर हस्तलिखित म्हणजे भारताची ही स्मरणपत्र आहेत आणि जगभरातील जो काही महत्त्वाचा मजकूर आहे जो प्राचीन काळामध्ये ज्याला IKS म्हणतो आपण, इंडियन नॉलेज सिस्टीम, ती सगळी ही मजकूरं याच्यामध्ये भरून ठेवली गेलेली आहेत. मग ती हस्तलिखित स्वरूपात आहेत, चित्रांच्या स्वरूपात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं ती सगळी जपून ठेवली गेलेली आहेत. आणि हा आत्ता जो काळ आहे तो हस्तलिखितांचा ऱ्हास होण्याचा काळ आहे. कारण 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी ही हस्तलिखित लिहिली जात होती. मुद्रणकला आली. सुरुवातीला हे जैन लोक मुद्रणकला विरोध करत होते. नंतर त्यांनी जवळजवळ म्हणजे ब्रिटिश येऊन त्यांनी मुद्रणकला सुरू केल्यानंतर 100 वर्षानंतर जैनांनी मुद्रणकला सुरू केली. पाप पुण्याच्या कल्पना त्याच्या मागं वगैरे होत्या आणि त्यामुळं जैन हस्तलिखित लिहून घेण्याचं काम हे दीर्घकाळ चालू आहे. म्हणजे इतर ठिकाणी मुद्रणकला सुरू होऊन 50-100 वर्ष झाली, पण जैनांच्या मध्ये मात्र हस्तलिखित नकलण्याचं काम सुरू होतं. आणि हे नकलणारे काही घराणी होती. मध्यंतरी मला एक आत्मचरित्र सापडलं. नाना रामचंद्र नाग नावाचे एक अभ्यासक होते आमच्याकडं हस्तलिखित लिहिणारे. तर हे शंभू महादेव जे आहे, शिवाजी महाराजांचं जे आराध्य दैवत शंभू महादेव, तिथले पुजारी होते. नंतर शिवशाही संपली, पेशवे आले. पेशवे आल्यानंतर त्यांच्याकडे कोणीच लक्ष देईना, दुष्काळ पडला. तर हे सगळे लोक खाली आलेले म्हणजे त्या डोंगरावरून आणि फलटणच्या परिसरात वगैरे आलेले आहेत. आणि फलटणच्या भागामध्ये जेवढी जी हस्तलिखित आहेत ती हस्तलिखित नकलण्याचं काम ही ब्राह्मण मंडळी करत होती. आणि म्हणून बऱ्याच हस्तलिखितामध्ये शोध घेताना असं दिसलं, सुरुवातीला गणेशाय नमा आपल्याला दिसतं. याचं कारण ही ब्राह्मण मंडळी ह्या हस्तलिखितांचं लेखन करत होते. आणि अशी काही घराणी होती हे नुसतं लेखन करणार. आमच्या भागात सुद्धा जेवढी हस्तलिखितं सापडतात त्याच्यामध्ये 4-5 लोकांची नावं सापडतात की त्यांनी ही नकलून ठेवलेली हस्तलिखित आहेत. 100-150 वर्षापूर्वी नक्कलेली हस्तलिखित आहेत. ह्या हस्तलिखितांचं लाईफ आता संपत आलेलं आहे. म्हणजे फार फार तर आपण किती मागे जाऊ शकतो, 500 वर्षापर्यंत. सर्वात जुनी जी आहेत ती मूडबिद्रीला जी आहेत ती ताडपत्र्यावरची हस्तलिखितं वगैरे आहेत. तर हे जे आता आहे हे आपल्याला पुन्हा सगळं नव्यानं करावं लागणार आहे, याचं संवर्धन करावं लागणार आहे. किंवा ॲज इट इज तसंच आता एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे की तशी हस्तलिखितं पुन्हा आपल्याला नकलून घ्यावी लागणार आहेत की जी आपल्याला टिकवून ठेवता येतील. महाराष्ट्रामध्ये हे काम खूप उशिरा सुरू झालं आहे. आत्ता काल एका मराठीचं विद्यापीठ सुरू झालं आहे आपल्या इथे, आणि त्यांचा एक फोन आला होता की आम्ही महाराष्ट्रातल्या हस्तलिखितांचा सर्वे करायला लागलो आहे, जे कर्नाटक तामिळनाडूने 100 वर्षापूर्वी करायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्याकडे हस्तलिखितांचे संग्रह, त्या तंजावरला गेला तर तिथे सरस्वती महालमध्ये अजूनही हजारो हस्तलिखित त्यांनी खूप व्यवस्थित साठवून ठेवलेले आहेत. सुदैवानं कारंजाच्या लोकांना इतकी चांगली बुद्धी आहे म्हणजे जैनेंद्राच्या, की ते याच्याबद्दल खूप जागरूक आहे. म्हणजे आमच्याकडं काही गावांमध्ये इतकी वाईट हस्तलिखितांची अवस्था आहे, त्याचं महत्त्व त्यांना. हो हो ते हो हो. आणि बाहुबलीला काम याच्या अगोदर केलेलं आहे ना तुम्हीच, यांनीच केले ना बाहुबलीचं काम? हां रिझर्वेशन सुरू झालं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं म्हणजे आता तुम्ही बगेरवालांचा एवढा अभिमानाने इतिहास सांगता येते सगळेजण, पण तुमचा इतिहास तो कुठं दडलेला आहे तर तो या हस्तलिखितांमध्येच दडलेला आहे. आणि ही सगळी हस्तलिखितं आपल्याला जपून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. विशेषतः म्हणजे श्वेतांबर परंपरेमध्ये हे काम खूप असते ना, आणि ते खूप पैसे खर्च करून हे काम करत असतात. म्हणजे कोबा नावाचं एक ठिकाण आहे, म्हणजे त्या ठिकाणी तर 2.5 लाख हस्तलिखितांचं एका क्लिकवर तुम्हाला देतात ते. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्या हस्तलिखिताचा इंडेक्समधला नंबर सांगा, 2 रुपये भरा एका पानासाठी, ते तुम्हाला लगेच सेंड करतात. माझी अशी अपेक्षा आहे की काही दिवसांनी कारंजामधनं सुद्धा अभ्यासकांसाठी अशा प्रकारे हस्तलिखितं बाहेर यावीत की जी समाजासाठी खुली व्हावीत.
की जे आता म्हणतोय की स्थापत्यशास्त्राचे ग्रंथ वाचायचे कसे, तर ते वाचण्यासाठी कोणीतरी आता ती लोकांना मिळायला पाहिजेत आधी. तर हे मला वाटतं की आपण कारंजाकडून होईल असं वाटतं. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की आपले महाराज असतात ते अनेक ठिकाणी हस्तलिखितांची उठाठेव करतात, इकडचं तिकडं तिकडनं तिकडं. त्यामुळं त्या हस्तलिखितांचा पत्ता म्हणजे 10 वर्षापूर्वी ज्या सूची बघितल्या होत्या त्या जर आत्ता जाऊन बघितल्या तर त्या सूचीमधलं हस्तलिखित तिथं नाही आहे. तर अशी सगळी अवस्था इथं झालेलं आहे. आणि अशा या हस्तलिखितांचं प्रिझर्वेशन आपण सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये ही ज्ञान परंपरा अखंड चालत आलेली आहे. अनेक विद्यापीठांमध्ये सगळं साहित्याचं संशोधन होत असताना जैन साहित्याचा उल्लेखच नाही. म्हणजे मी जैन साहित्याचे मध्ययुगीन काळातले जे खंड काढले आणि त्यानंतर अक्कोळेंनी सांगितलं की जैन साहित्य आहे. म्हणजे इकडं वारकऱ्यांचं साहित्य आहे, महानुभावांचं साहित्य आहे, हे अभ्यासक्रमात आहे, पण त्याच्यापेक्षा संख्येनं जास्त असणारं मराठीतलं साहित्य आहे की ज्याचा पत्ता अजून विद्यापीठांना नाही आहे. तर तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं आता काम राहिलेलं आहे. अनेक विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा जो शोध आहे शेवटी जैन परंपरेकडेच यावं लागलं. आणि मग अपभ्रंश जी आहे भाषा, महाराष्ट्रीय अपभ्रंश, त्यामध्ये हे सगळे धनपाल, कनकामर, पुष्पदंत हे जे कवी आहेत हे सगळे मराठीतले पूर्वीचे कवी आहेत. यांच्याकडनंच आपल्याला अभिजातपर्यंत जाता आलेला आहे. तर ह्या सगळा जो हस्तलिखितांचा ठेवा आहे तो आपण कारंजातून जतन करत आहात. आणि त्याच्याबद्दल मला अजून खूप बोलायचं होतं पण वेळेअभावी. पण असो की आता ही जे मला खूप महत्त्वाचं वाटलं की हे दृश्य वारसांविषयी इथं मडकरांनी चर्चा घडवून आणली. पण आता मला असं वाटतं की हे तुम्हीच करू शकता, म्हणजे कारंजावालेच करू शकतात. कारण आमच्याकडं एवढ्या शिक्षण संस्था आहेत, जैनांच्या मायनॉरिटी संस्था, एवढे मोठमोठे कारखाने, साखर कारखाने आहेत, एवढ्या मोठ्या संस्था आहेत, पण हे लोक काही करत नाहीत. तुम्ही मात्र हे काम करता, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्याकडे मारामारी केली परवा त्या दक्षिण भारत जैन सभेच्या ह्याच्यामध्ये सत्तेसाठी. तर असले उद्योग करण्यात आमच्याकडे लोक सगळे माहीर आहेत. पण जे करायला पाहिजे आपल्या जैन समाजानं ते काम तुम्ही करताय. आणि पुढचं जे काही सेमिनार असेल, पुढचं चर्चासत्र जे असेल, तोपर्यंत तुमचं हस्तलिखिताचं काम झालं तर हस्तलिखितांच्यावर एकदा चर्चा घडवून त्याच्याविषयी महाराष्ट्रातल्या सर्व जैन हस्तलिखितांच्याविषयी एक स्ट्रॅटेजिक ठरवण्याचं केंद्र तुमच्या हातामध्ये घ्या कारंजावाल्यांच्याकडे. आणि ते सगळ्यांना आपण त्यांना एकत्र बांधून ही सगळी संस्कृती जी आहे, ज्यामध्ये हे सगळं लपलेलं आहे, वास्तुशास्त्र लपलेलं आहे, चित्रशास्त्र शैली लपलेलं आहे, हे सगळ्यांचं जतन करण्यासाठी प्रयत्न करूया आपण सगळेजण. आणि त्याचं पुढचं जे काही शिवधनुष्य आहे हस्तलिखितांविषयीचं नक्की, म्हणजे आम्ही कधी तयार आहोत. आमच्याकडचं टीम आहे एक आलेली इथं. हे असे खूप इंटेलेक्च्युअल काम करणारे लोक खूप कमी आहेत समाजामध्ये. तर त्यासाठी धडपड करणारी माणसं आपण सगळे आहात. तर हे इथं मला बोलवलं आणि खरं तर हे सिनियर आहेत आणि मी त्यांच्यावर अध्यक्ष तुम्ही मला करून ठेवल्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.